धुले शहर के मुख्यतः मुस्लिम बहुल वार्ड क्रमांक 13, 14, 15 और 19 में बिजली चोरी की जांच के दौरान बड़ी घटना सामने आई है। 12 में से 7 जगहों पर बिजली चोरी पाए जाने के बाद राकांपा के एक पदाधिकारी ने बिजली कंपनी की कार्रवाई रोकने के लिए खुद पर पेट्रोल डालकर आग लगाने की कोशिश की है। इस प्रयास को जागरूक नागरिकों की तेजी से हस्तक्षेप ने रोका और बड़ी आपदा टल गई। घटना के दौरान इलाके में भीड़ आक्रामक हो गई और नागरिकों ने बिजली कंपनी के अधिकारियों पर समस्याओं को समझे बिना ही कठोर कार्रवाई करने का आरोप लगाया है। बिजली वितरण कंपनी के अधिकारियों ने बताया कि यह अभियान चोरी रोकने और सही तरीके से बिजली वितरण सुनिश्चित करने के लिए था, लेकिन रफीक शाह पठान जो आजाद हिंद सेना और एनसीपी अजीत पवार गुट से जुड़े हैं, मुस्लिम इलाके में एक तरफा कार्रवाई का आरोप लगाते हुए उन्होंने आंदोलन किया। इस घटना के बाद 40 गांव रोड पुलिस ने रफीक शाह और 2 अन्य के खिलाफ बिजली कंपनी के अधिकारियों को रोकने, सरकारी काम में बाधा डालने, मारपीट और गाली गलौज के आरोप में मामला दर्ज कर लिया है। पुलिस इस मामले में आगे की जांच कर रही है। सुबह 10:30 बजे से माजी आमदार डॉक्टर फारूक शाह साहिब के कार्यालय पर कई फ़ोन आए और मुझे भी कई फ़ोन आए। प्रभाग क्रमांक 19, प्रभाग क्रमांक 14, प्रभाग क्रमांक 15, प्रभाग क्रमांक 19 से कई आवाम ने फ़ोन करके बताया कि एमएससीबी वाले यहाँ बहुत ज़्यादती कर रहे हैं, खास करके मुस्लिम इलाकों में। वो बिल के लिए लोगों की लाइट काट रहे थे। कई घरों में आदमी नहीं होने की वजह से लेडीज़ ने उनको समझाने की कोशिश की तो उनके साथ बदसलूकी की, गलत व्यवहार करे। मैंने भी उनको समझाने की कोशिश की, वो दादागिरी करने लगे, नहीं माने। हमने उनको समझाया, बहुत समझाने की कोशिश की पर वो नहीं माने। मैंने पेट्रोल डाल के आत्मध्यान करने की कोशिश की, लेकिन वहाँ की आवाम ने वक्त पर जो आवाम थी, आवाम ने मुझे पकड़ लिया। नहीं तो मैं बहुत दुखी हूँ। वो अधिकारियों के व्यवहार से मुझे आज पक्का आत्मदान करना था और आवाम। जितेंद्र महाजन, कार्यकारी अभियंता, धुळे शहर व ग्रामीण विभाग। ॲक्च्युली आपल्या धुळे शहरामध्ये देवपूर उपविभाग म्हणून एक उपविभाग आहे। त्या उपविभागात आपल्याकडे विद्यानगरी, तुळशीराम नगर, पंचवटी, वडजाई रोड आणि पारवाडा रोड असे 5 सेक्शन आहेत। तर हे 5 सेक्शन मिळून जो आपला एक तिथे वीज हानीची, ती वीज गळतीची ती जवळपास 50% वीज गळती आपली त्या देवपूरमध्ये। तर ती वीज गळती रोखण्यासाठी आम्ही परवा एक पथक तयार केले होते, म्हणजे 9 पथकं तयार केली होती की ज्याच्यामध्ये 2 सेक्शन इंजिनियर असतील, 3 तांत्रिक कर्मचारी असतील आणि एक नॉन टेक्निकल माणूस असणार। अशा आम्ही 9 पथकं तयार केली होती आणि ते 9 वेगवेगळ्या ठिकाणी पॉवर लूमचे जे कनेक्शन्स आहेत ते चेक करण्यासाठी त्यांना पाठवण्यात आले होते। तर ते चेकिंग चालू असताना एक आमची जी टीम होती त्याच्यात एक विजय भोई बनसोडे, त्याच्यानंतर CP मिस्त्री, भावेश कासार, निलेश पाटील आणि PJ कछवार असे व्यक्ती मिल्लतनगर भागात गेले होते। तिथं त्यांना काही निदर्शनास मिळालं नाही। तर ते परत तिथून येत असताना रफीक शेख नामक इस्माने त्यांना थांबवून थोडी अरेरावीची भाषा केली की तुम्ही ह्या आमच्या एरियात काय करतायत म्हणून। तर त्यांनी तिथं शिवीगाळ सुद्धा केली। त्याच्यानंतर तुम्ही फक्त एकाच कम्युनिटीला टार्गेट करतायत असं म्हणजे सीन क्रिएट करून बऱ्याच लोकांना गोळा केला आणि रास्ता रोको केला। तरी आमचे लोक, त्यानंतर तिथं एक अतिरिक्त कार्यकारी अभियंता नागठाणे साहेब सुद्धा पोहोचले। त्यांनी त्यांना बऱ्याच समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते समजण्याच्या पलीकडे गेलेले होते आणि वारंवार फक्त आरोप करत होते की आम्हाला म्हणजे एका कम्युनिटीलाच तुम्ही टार्गेट करतायत, आमच्या भागातल्या समस्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करतायत। तर त्यांच्या भागातल्या समस्यांचं त्यांनी कुठलंच लेखी कंप्लेंट वगैरे या कार्यालयात अजूनपर्यंत दिलेलं नाही, याच्या अगोदर पण दिलेली नव्हती। ज्या ज्या लोकांनी तिथल्या समस्यांच्या तक्रारी आमच्याकडे दिलेल्या आहेत त्या तक्रारी आम्ही निवारण वेळेत करत आहोत। पण यांनी म्हणजे एक जाणून बुजून आमच्या कर्मचाऱ्यांना वेठीस धरलं, त्याच्यानंतर अडवून ठेवलं आणि जवळपास 1 ते 1.5 तास त्या लोकांना, आमच्या कर्मचाऱ्यांना तिथून ते सोडत नव्हते। आणि मग तिथंच त्यांनी एक पेट्रोलची बाटली आणली, पेट्रोलची बाटली स्वतःवरती टाकून घेतली आणि स्वतःवरती टाकून घेतानाच त्यांनी आमचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता त्यांना सुद्धा पकडून घेतलं, जेणेकरून ते पेट्रोल त्यांच्या अंगावरती पण पडेल आणि स्वतःला पेट्रोल घेण्याचा ते प्रयत्न करत होते। तशातच काही चांगल्या नागरिकांनी तिथून आमचे अधिकारी आणि कर्मचारी त्यांना तिथून बाहेर काढलं। तिथून बाहेर गेल्यानंतर मग आम्ही म्हणजे पूर्ण धुळे शहर विभागाची पूर्ण टीम
चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला गेलो आणि चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला त्यांच्यावरती आपण गुन्हा दाखल केलेला आहे काल. आणि तो आहे भारतीय न्याय संहिता 226, 132, 352, 351, 2 आणि 305 या कलमान्वये त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. त्या पथकाला मिळालं नाही, पण बाकी पथकांना आपल्याला विचारली मिळालेले आहे. धुले से न्यूज फर्स्ट के लिए पवन मराठी की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें